मंदिर 16 वर्ष करतात. या मंदिरात तर आता मी तुम्हाला मंदिर दाखवतो पूर्ण आणि चला मंदिर बघूया आपण. चला. नमस्कार मित्रांनो, परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मी स्वागत करते. आणि मित्रांनो, यो समोर तुमका गेट दिसताना तो रामेश्वर मंदिर संकुल मिडबाव इथला या मंदिराचं. मित्रांनो, आज या मंदिराकडे मी कुणकेश्वराक जाताना इलेलं आहे, थांबलेलं आहे. या पहिल्यांदाच मी या मंदिर बघितलं आणि छान वाटलं मला. रंगरंगोटी केलेला आणि आपण ज्यांनी रंगरंगोटी केली त्या काकांका पण भेटलो असो. तर ह्या रामेश्वर मंदिर संकुल मिडबाव इथला मंदिर असा मित्रांनो. आणि कुणकेश्वरात जातानाच्या रस्त्याकच ह्या मंदिर असा मित्रांनो. आणि ह्यो रस्तो जाताना ह्यो पूर्ण रस्तो ह्यो मालवणाक जाता आणि पाठीमागे जर बघितल्यात तर ह्यो रस्तो तुमका कुणकेश्वराक जाता सरळ. तर मधी कुणकेश्वरात येताना या मंदिर आमका मित्रांनो वाटेत दिसला. तर पहिल्याच मंदिराच्या गेटच्या बाजूकच या मारुतीरायाचं मंदिर असं मित्रांनो. छान असं मंदिर आणि आपल्या तर कोकणात छान असं रंगरंगोटी केलेलं मंदिर मी पहिल्यांदा बघितलं आहे. अनेक मंदिरं बघितले पण ह्या माका जाता माका माहिती पण नव्हतं ह्या मंदिर इकडे असता. तर जाता रस्त्या वाटेत आमका ह्या मंदिर दिसलं आणि आम्ही थांबलो इथे. आणि ह्या पूर्ण तुमका मंदिर मी दाखवते मित्रांनो. ही बाजूकच आपल्या मारुतीरायाची मूर्ती असा मित्रांनो. छान अशी मूर्ती आतमध्ये असा. तर नमस्कार मित्रांनो, कोकणची सावली यूट्यूब चॅनलवर मी तुमचं स्वागत करतो. आणि तळकोकणातल्या आपल्या सुंदर अशा मंदिराकडे मी आलो आहे. आणि पाठीमागे बघितलं तर ह्या बघा छान असं मंदिर असा. आणि तळकोकणातलं सुंदर असं मंदिर. तर रंगरंगोटीचं काम चालू आहे तिकडे, काका करतात रंगरंगोटीचं काम. तर मित्रांनो, हे छान असं आपल्या तळकोकणातलं मंदिर आहे. आणि आता मी मंदिराकडे जाय मित्रांनो. आणि छान बघा इथे कशी रंगरंगोटी केलेली आहे. तर मी तुमचं परत एकदा स्वागत करतो. आणि आता आपण थोडक्यात मी आजूबाजूचा मंदिर परिसर दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला. तर मंदिर मोठं आहे आणि आम्ही आता जायला पण उशीर झाला आहे आम्हाला. रात्री काळोख पडेल आम्हाला पोचेपर्यंत. तर मी इकडे आलेलो आहे ह्या साईडला. तर मी तुम्हाला मंदिर दाखवते. तर कोकणची सावली यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आतमधून छान असा हे काका मंदिर रंगवताना दिसतात तुमका. तर छान असा रंगरंगोटी केलेला मंदिर असा. आणि वर बघितलं तर शंकर पार्वती, गणपती, नारायणाची मूर्ती आणि कार्तिकेय असा पूर्ण चित्र दाखवलेलं असं. तर आतमध्ये मित्रांनो गाभारा दिल्यानंतर शांत वाटतं. आणि आपल्या या तळकोकणातलं सुंदर असं मंदिर मी पहिल्यांदाच या मंदिराकडे येईल. तर छान असं मंदिर मित्रांनो, देवाचा दर्शन घेऊया आपण. नवीन असं बांधकाम केलेलं मित्रांनो या मंदिर असं. आणि छान आतमध्ये देवाची मूर्ती तुमका दिसता मित्रांनो. आणि बाहेरून 2 असे खांब असतात आणि छान अशी रंगरंगोटी केलेली मंदिर. आणि छान वाटलं आमका मंदिर बघून मित्रांनो. अनेक मंदिरं असतात पण ही जी मंदिरं असतात तिथे गेल्यानंतरच आपल्याला समजतात. तर आम्ही मालवणच्या दिशेने जाताना मध्ये वाटेत भेटलं. तर आम्ही कुणकेश्वरात पण गेलेलो. तर कुणकेश्वराचं पण नंतर व्हिडिओ मी तुमका दाखवतो आहे. खूप उशिरा मी व्हिडिओ शूट केलेला आहे आणि एडिटिंगला वेळ लागतं मित्रांनो. आणि इथं छान असं आपल्या तर कोकणातलं मंदिर मी तुमच्यापर्यंत पोचवत आहे. तर मित्रांनो, मंदिर बघूया आपण, मंदिर परिसर बघूया. तर मित्रांनो, ज्या काकांनी या मंदिर रंगवलं त्यांच्याशी मी बोललो आहे. थोडक्यात मी आता त्यांच्याशी भेट घेऊन देत आहे. आणि त्यांनी छान असं मंदिर ह्या रंगवलं मित्रांनो. तर आपण आता काकांचा काम ह्या जाणून घेऊया. राहणार पुढा जवळजवळ माझं पेंटिंग काम फक्त मंदिर पेंटिंग काम. हां, मंदिराचं चालू आहे. 16 वर्ष करतात तुम्ही. हां, आता हे जे मंदिरचं काम चालू आहे ते जवळजवळ 1.5 महिना लागला आहे पेंटिंगसाठी. ह्या मंदिराचं नाव काय म्हटलं? श्रीदेव रामेश्वर मंदिर, मिडबाव.
तर मिठबाव इथलं रामेश्वर मंदिर आणि हे रंगकाम तुम्ही सगळं आता किती महिने लागले त्याला? आणि माझे सहकारी जवळजवळ 8 जण मिळून हे काम हां 1.5 महिन्यात. 1.5 महिना झाला. तुमचं हे म्हणजे मंदिरच घेता की बाकी मंदिरच घेता? तर आता 1.5 महिना लागला तुम्हाला. बरोबर 1.5 महिना लागला. माझ्या कामाची पद्धत जरा वेगळी. बरोबर. कोणाचं जर लिकेज असेल हां. पूर्णपणे तर ते वॉटरप्रूफिंग करून नंतर वॉटरप्रूफिंग सगळं करता. हां आणि टोटली मंदिरचं पेंटिंग हे अल्टिमामध्ये वॉटरप्रूफ कलर आहे. अच्छा. हे सगळं स्प्रे गन नाही करता ना सगळं? स्प्रे आणि हँडवर्क पण आहे. पण आता ह्याला 1.5 महिना लागला. आता गणपती पण करता ना तुम्ही? हां. गणपती शाळा कुठे आहे तुमची? कुडाळमध्ये. कुंभारवाडी कुडाळ. तर मित्रांनो छान असा रंगरंगोटी केलेला या काकांनी मंदिराचा आणि पूर्ण मंदिर एक महिना लागलो आणि 7 ते 8 जणांनी या मंदिर रंगवलेलं असा. मित्रांनो प्रत्यक्ष ज्यावेळी तुम्ही बघाल ना त्यावेळी मंदिर तुमका नक्कीच आवडताला. तर मित्रांनो ह्या तळकोकणातलं सुंदर असं मंदिर मका कुणकेश्वरात जाताना आम्ही इथे या मंदिराकडे थांबलेलो. तर अशी नवनवीन मंदिरं आपल्या तळकोकणात असत जी नव्या रूपात नव्या स्वरूपात येतात. तर आपला छान असा मंदिर परिसर असा मित्रांनो आणि समोर तुमका दीपस्तंभ दिसतात. आणि मित्रांनो छान अशी गाभाऱ्यात सजवलेली तुमका ही रामेश्वराची रूपा दिसतात मित्रांनो. आणि आपल्या तळकोकणात अनेक अशी मंदिरं असत जी माझ्या पाहण्यात नाही असत ती तुमच्यापर्यंत पोचवण्याचा मी प्रयत्न करताय. तर छान असा मंदिर आणि इथे पर्यटक पण थांबलेले आमच्याबरोबर. इथे मुंबई साईडनं येलेले पर्यटक कुणकेश्वरात जाणारे. तर मालवणात मित्रांनो आम्ही मालवणच्या दिशेने जाताना आमका संध्याकाळ झालेली आणि खूप उशीर पण झालेलो. मी थोडक्यात ह्यो मंदिराचो पूर्ण व्हिडिओ बनवला आहे. अगदी 10-20 मिनटामध्ये मी ह्यो व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला आहे. तर छान असं मंदिर मित्रांनो रंगवलेलं आणि आजूबाजूचं जर परिसर बघितला ना तर छान वाटतं. तर मित्रांनो परिसर थोडक्यात बघूया आपण. तर मित्रांनो तिकडनं आम्ही निघालो मालवणच्या दिशेने आणि आमका उशीर पण झालेलो. संध्याकाळ आमका घराकडे येईपर्यंत अगदी 7-8 वाजलेली आणि छान असं मंदिर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी मित्रांनो थोडक्यात प्रयत्न केला. कोकणची सावली यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन आले असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. छान छान व्हिडिओ आता मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. तर कमेंट करा, लाईक पण करा मित्रांनो. कमेंट केल्याशिवाय मला समजतं नाही. तर कमेंट करा तुमका कसे व्हिडिओ आवडतात की नाही त्या मला समजतं नाही. तर कमेंट नक्की करा आणि लाईक पण करा आणि कमेंट नक्कीच करा कारण मला समजा नाही किती जणांका आवडलेत व्हिडिओ. मित्रांनो मेहनत घ्यायची लागतं भरपूर आणि आपल्या या तळकोकणातली मंदिरं आणि एडिटिंगला पण मेहनत असतं मित्रांनो. तर एवढ्या मेहनतीने मी व्हिडिओ बनवते तर नक्कीच लाईक करा मित्रांनो आणि कमेंट पण करा. तुम्ही कमेंट केल्यानंतर मला सांगा की कसं झालं व्हिडिओ काय झाला. तर पुढच्या व्हिडिओमध्ये तुमका मित्रांनो भेटतं आहे. आपल्या तळकोकणातल्या सुंदर अशा मंदिराकडे मी गेलेलं आहे. तर पुढच्या व्हिडिओत तुमका भेटतं आहे. चला जाऊया. आणि छान अशी पाणवठे पण असत आजूबाजू. तर चला पुढच्या व्हिडिओमध्ये तुमका भेटतं आहे. कोकणची सावली यूट्यूब चॅनलवर जर नवीन येला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि लाईक करा मित्रांनो. चला पुढच्या व्हिडिओत भेटतं आहे तुमका.